नमस्कार. मी प्राध्यापक आर बी शिंदे, सांगली. आणि म्हणजे माझं नाव रवींद्र शिंदे आहे. क्लासेसमध्ये सांगली एरियामध्ये मला आर बी शिंदे RBS ओळख करून द्यावी, कारण व्हिडिओ कोण कोण बघणार आहेत याची मला जाणीव नाही. आज थोडासा केमिस्ट्री शिकवतो मी. नेहमी शिकवताना काही गोष्टी विद्यार्थ्यांना सांगणे हे चालूच असतं. बऱ्याच गोष्टी असतात. आणि एक गोष्ट माझ्या डोक्यात होती ती बोलावी असं मला वाटतं आहे. आणि त्याचा हेतू तुम्ही समजून घ्यावा असं बोलण्याचा. एक तर मुद्दाम सांगतो आहे, गैरसमज नसावा. आणि जरी काय असला तुम्हाला वाटला तरी मी सांगतो आहे त्यातलं तुम्हाला काय उपयोगाचं आहे तेवढं घ्या. तर नेट पास आहे मी CSIRची. सिनियर कॉलेजसाठी लागते ती 2002 साली. आणि गेली 20 वर्ष 20 इयर्स सांगलीमध्ये मी क्लासेस घेतो. माझं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आता ग्रुपचा जमाना असल्यामुळं आम्ही आमचे पूर्वीपासून सेपरेट क्लासेस घेणारे आम्ही आता एकत्र घेऊ लागलो आहोत, युनिक अकॅडमी म्हणून. ती माझी माहिती झाली. माझं जास्त माहिती म्हणजे तुम्ही हे जरा गांभीर्याने घ्याल म्हणून सांगायचं, नाही तर बाकी ॲडव्हर्टायझिंगसाठी वगैरे वेगळे आम्ही प्रयत्न करतो, इथं ते मला करायचं नाही आहे. एक असं जनरल अवेअरनेस पण करणं गरजेचं वाटते. आणि हे सांगलीचं असं नाही, हे आता हा व्हिडिओ जिकडं शेअर होईल तिकडं सगळ्यांना उपयोगाला पडेल. आणि मराठीमध्ये मुद्दाम सोप्या भाषेत सांगतो आहे, महाराष्ट्रामध्ये तरी कळेल म्हणून. इंजिनिअरिंग पुरतं पहिल्यांदा बोलतो. इंजिनिअरिंगचा जर विचार केला म्हणजे ते बाकी सगळं माहीत असतं, PCM आणि मग MSc CET असते, JEE मेन्स, आणि मेन्समध्ये जे क्वालिफाय होतात ते ॲडव्हान्स. अलीकडे JEE ॲडव्हान्सची तयारी आणि साहजिक आहे की IITसाठी IIT आपल्याला करायचं असेल तर सीट मी अंदाजे बोलतो, मी फार आकडे काय लेटेस्ट वगैरे बघितलेलं नाही आहे. मग मी स्टुडंट असताना 90 साली 12वी 10,000 होते, आता 12-13,000 असं काहीतरी असतील. आपण 12,000 म्हणूया. ओके, 12,000 सीट्स देशात पूर्ण. आणि मग याच्यासाठी भरपूर विद्यार्थी प्रयत्न करू लागले आहेत. त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण नाही, पण त्याचे ड्रॉबॅक काय आहेत ते माहीत असावेत. कुणी काय करायचं ते शेवटी ठरवा, ही अशी बाजू ऐकली. त्यातलं काही मला थोडंसं पटलं, किंवा मला पटलं तरीसुद्धा मला हेच करायचं आहे. ओके, याच्यासाठी जास्त करू लागलेत प्रयत्न. आणि मग मुलांची आणि पालकांची इच्छा इकडं असल्यामुळं मग ते सगळे क्लासेस, मग अंडर वन रूफ, मग ते ब्रँडेड क्लासेस, मग सगळ्या गोष्टी येतात. ते फक्त क्लासेसमुळं किंवा स्टुडंट्समुळं किंवा पालकामुळं असं काही नसतं. ते कलेक्टिव्ह असतं ते, आणि स्टेप बाय स्टेप होत असतं. त्यामुळं कुणाला दोष देणे वगैरे असा पण हेतू नाही. कोणी सेपरेट क्लास घेणार असेल, नवीन असेल, माझ्यासारखा थोडा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, ग्रुप असेल, इन्व्हेस्ट केलेले मोठे ग्रुप असेल, शेवटी कष्ट करत असतात, काहीतरी करत असतात. कुणालाही दोष वगैरे असा अर्थ काढू नका. JEE ॲडव्हान्स म्हणजे IITसाठी वगैरे जे प्रयत्न करतात त्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. त्यांचे साठी म्हणून खास, यासाठी म्हणून खास प्लॅन केलेले क्लासेसची पण संख्या वाढलेली आहे. यासाठीचा त्यांचा प्लॅन, स्ट्रॅटेजी, टाइम टेबल ते त्यांचं यासाठी असेल तर ते बरोबर असतं. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असतं. विद्यार्थ्यांची इच्छा असणे, मार्क्स 10वीला एस्पेशली 95 वगैरे पडलेले, तर त्यांना इच्छा असणे हे पण त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. पण गोंधळ का होतो, आणि मग रिझल्टमध्ये आपल्याला लक्षात येतं की अरे 95-96 आणि पूर्वी MTS वगैरे अशा प्रकारच्या एक्झाम्समध्ये चांगलं यश मिळवलेले विद्यार्थी पण इकडं ॲडव्हान्स तर सोडून द्या, CETला पण मार्क्स पडत नाहीत, बोर्डाला जेमतेम पास व्हायची वेळ होते. अशी संख्या म्हणजे पूर्वीचा एक आकडा आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, 8-10 वर्षापूर्वीचा. त्याच्यावरून अंदाज की 90% बोर्डाला 10वीच्या 90%पेक्षा जास्त पडलेली मुलं 12वीला बोर्डला 90%
पडलेले त्यातले 90% 10वीला पडलेले 100 असतील तर त्यातले 12वी बोर्डला 90%च्या पुढं पडणारे मुलांची संख्या 5% आहे. अनेक कारणं असतात त्याच्यामध्ये. मग फार तो विषय लांबेल, मला थोडक्यात सांगायचं. अनेक कारणं असतात. मग कोणी म्हणेल फक्त मोबाईल टी व्हीमुळं झालं, अनेक कारणामध्ये ते पण कारण असेल. ॲक्च्युली विद्यार्थी 10वीपर्यंत त्याचा आपल्याला कलच कळत नाही. ॲप्टिट्यूड म्हणतात त्याला. अनेक जण, म्हणजे हा विषय आजचा नाही तरी पण 1-2 ओळीत संपवतो की काहीतरी ते फिंगर वगैरे याच्यावरून ठरवतात वगैरे. तुमचं तुम्ही ॲनालिसिस करा सायंटिफिकली, ते चुकीचं आहे. पण ॲप्टिट्यूड टेस्ट सायंटिफिकली कोण घेतात ते जर माहिती घेतली तर थोडा इतर गोष्टीच्या तुलनेमध्ये अंदाज येतो. तर तो एक वेगळा विषय आहे बोलण्याचा, पण तो रिलेटेड आहे. ॲप्टिट्यूड म्हणजे एखाद्याला मॅथ्स कळतं आणि तो मॅथ्समध्ये सायंटिस्ट होण्या इतपत त्याला मॅथ्समध्ये इंटरेस्ट आहे, पण मॅथ्स समजा फास्ट सोडवता येत नसेल तर त्याला अशा प्रकारच्या मल्टिपल MCQ, म्हणजे त्यात सगळ्याच एक्झाम्स आल्या. CET म्हणजे काहीतरी फालतू सोपी असं समजू नका. ती तुलनात्मक सोपी वगैरे काय असते त्याची कारणं वेगळी आहेत, ते आकडे सांगतो मग. तर तो जर मॅथ्सचा सायंटिस्ट लेवल होण्याचा किंवा लॉंग रनमध्ये चांगलं करिअर करू शकणार असेल तर त्याला तो आत्ताच मग स्पीडमध्ये सोडवण्याची टेक्निक्स वगैरे अशा पद्धतीच्या सिस्टीममध्ये त्याला कोंबलं तर अक्षरशः मग त्याला ते जमत नाही आणि मग त्याची गडबड होते आणि मग अगदी पास होतो का नापास होतो इथंपर्यंत अवस्था येते. म्हणजे हे पण समजायला पाहिजे की त्याला समजा मॅथ्स कळतं आहे, मॅथ्स येतं, पण त्याचा मॅथ्स कल्पना करणे, समजून घेणे आणि सोडवण्याचा स्पीड कमी असू शकतो. आणि पण तो सायंटिस्ट होऊ शकतो, पण तो IITला सिलेक्ट नाही होऊ शकत. असं असणार नाही का शक्यता? याचा आपण विचार करतो का? आणि मग त्याला जाणीवपूर्वक समजा एखाद्या काही मुलांना तसं कन्वर्ट केलं तर त्याच्यात ते स्किल्स डेव्हलप झाले तर ते सायंटिस्ट होण्याचे स्किल्स आपण दाबतो. तर असं वेगवेगळ्या अँगलने विचार करा. हा विषय थोडा भरकटत चालला. ॲक्च्युली मला काय सांगायचं आहे तर सगळेच इकडे येऊ लागलेत आणि त्याच्यामध्ये गैरसमज काय असतो की मग याची तयारी केली तर हे आपोआप होईल. असं होत नाही, असं होत नाही. MST CET सोपी नसते. तिथं फॅक्टर्स वेगळे आहेत. लेवल ऑफ द क्वेश्चन, डिफिकल्टी लेवल त्या अँगलने विचार केला तर JEE मेन्स ॲडव्हान्स तर राहू दे, मेन्सच्या तुलनेत इकडं थोडा फरक असतो, पण सिलेबस आता ऑलमोस्ट सेम आहे. 2-3% पण फरक नाही आहे. आणि MSCETची लेवल पण वाढलेली आहे. MST CETमध्ये ॲडमिशन्स सगळे गव्हर्मेंट कॉलेज, ऑटोनॉमस कॉलेज, उदाहरण म्हणून सांगितलं तर वॉलचंद घ्या, COEP घ्या, UICT वगैरे, पूर्वी आम्ही UDCT म्हणायचो, ते जे काही मोठे मोठे गव्हर्मेंटचे कॉलेजेस आहेत, उदाहरण वॉलचंद म्हणालो, सांगलीचं आमच्या, पुण्याचं कमिन्स म्हणालो, COEP म्हणालो, मुंबईचे आहेत, त्यानंतर VIT म्हणा किंवा UICT वगैरे, हे सगळे याच्यातून ॲडमिशन मिळतं. आणि मग हे सोपं नाही आहे. सिलेबस ऑलमोस्ट तूच आहे, पण याचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी, थोडीशी वेगळी असते. आणि पुस्तकाचा अभ्यास वेगळा बोर्डचा आणि याचा वेगळा असं नसतं. नक्कीच क्वेश्चनची लेवल वेगळी असते, मिक्स क्वेश्चन येतात, त्यामुळं टॉपिक झाल्यानंतर ते व्यवस्थित झाले असतील तर त्याचा मिक्स करताना त्या अर्थाने वेगळा आहे. ते वेगळं आहे, ते वेगळ्या अर्थाने, पण ते काहीतरी वेगळं आहे आणि हे काहीतरी वेगळं आहे असं नसतं. तो एक गैरसमज आहे. सीट कमी असतात आणि त्यामुळं सरसकट जर सगळ्यांनी, मग याच्यासाठी पहिल्यापासून स्पीड ठेवायला लागतो. आणि मगाशी जसं मॅथ्सचं उदाहरण दिलं, त्यामुळं अनेकांचं याच्यामध्ये नुकसान होतं. त्यामुळं आपण समजा की आपल्याला काय करायचं ते पहिलं ठरवायला लागेल. फक्त गैरसमज नको की याची तयारी केली तर हे आपोआप होईल, होत नसतं. हां, याची तयारी केली तर मेन्सला सोपं जाईल. दोन्हीमध्ये फार थोडा फरक आहे लेवलमध्ये वगैरे. आणि मेन्स याची तयारी केली पूर्ण आणि ही पण एक्झाम दिली, द्यायचीच म्हणजे ही मेन सगळ्यांनी द्यायचीच, ज्यांना MST CET द्यायची आहे, हे पण सांगतो. माझं थोडंसं ॲडव्हान्सच्या हिशोबाने जे पहिल्यापासून तयारी करतात स्टुडंट्स किंवा त्याप्रमाणे जे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे तयारी करून घेणारे आहेत, चांगली तयारी करून घेणारे, पण ते आपल्याला लागू आहे का नाही लागू आहे याचा आपण विचार करत नाही आणि त्याच्यामुळं नुकसान झालं तर हे पण मिळत नाही. तर ते थोडंसं तुम्ही गांभीर्याने घ्यायला पाहिजे की समजा छोट्या छोट्या गोष्टी. आणि मग ते आपण आत्तापर्यंत 10वीपर्यंत बघितलेलं असतं किंवा 11वीच्या 1-2-3 महिन्यामध्ये अंदाज आला तुम्हाला, मग आपण काहीतरी कारणं शोधतो, मग इथं टीचरच खराब आहे, मग त्याच्याऐवजी या गावाला पाठवू, असं करू नका. जसं मी जाणीवपूर्वक म्हणजे नाव घेऊन सांगतो, मला त्यात काही, जसं ज्ञान प्रबोधिनीची एक ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, त्याच्यामध्ये एक अंदाज येतो
बऱ्यापैकी, की बाबा मॅथ्सचा ॲप्टिट्यूड याचा समजून घेण्याचा आणि फास्ट सोडवण्याचा दोन्हीत काय फरक आहे का, दोन्ही पण चांगलं आहे, लॉजिकल थिंकिंग याचं कितपत लेवलचं आहे तो भाग असतो त्याच्यामध्ये. ग्राफिक मेमरी कशी आहे, म्हणजे कुठल्या सब्जेक्टला याचा कल जास्त आहे, आर्टिस्टिक किती आहे, ओके, एका जागी बसण्याची हार्डवर्किंग विल पॉवर किती आहे. तर अगदी साध्या भाषेत सांगायचं असेल तर बाकी सगळं लागतंच विषय समजणं वगैरे, पण छोटे छोटे फॅक्टर्स करा, की जसं की एका जागी बसण्याची म्हणजे अगदी पहिल्यापासून 11वी सुरू झाल्या दिवसापासून, म्हणजे एखाद दिवस इकडे तिकडे झालं, ॲव्हरेज 7 तास स्वतःचा अभ्यास शिकवण्याचं वगैरे सोडून किंवा प्रॅक्टिकलचं ते जर्नल लिहिणं वगैरे असलं काहीतरी फालतू सोडून, म्हणजे अभ्यासाच्या फालतू म्हणजे अशा अर्थाने 7 तास ॲव्हरेज अभ्यास करण्याची कॅपॅसिटी आहे का. म्हणजे तेवढी कॅपॅसिटी असेल तर ते चांगलंच आहे, पण कुणाची नसेल म्हणजे तो वाईट मुलगा किंवा कमी नालायक वगैरे असं नाही. प्रत्येकाचे वेगळे वेगळे स्किल्स असतात. समजून घ्या काही, कारण का मग लांबड लागेल. मला काय सांगायचं ते समजून घ्या त्या दृष्टिकोनातून. 2-2.5 तास ॲव्हरेज अभ्यास करणारा मुलगासुद्धा लॉंग रनमध्ये चांगलं करिअर करतो. मी ते अनुभव घेतलेले आहेत. ते सगळं सांगत बसलो तर वेळ लागेल. थोडक्यात सांगावं आणि तुम्हाला त्यातलं काय मला सांगायचं हे समजून घ्या, बाकी शब्दात वगैरे पकडू नका, नाही तर मग तो तासाभराचं लेक्चर होईल. तर ॲव्हरेज 7 तास अभ्यास करू शकतो का, एवढा एक तरी फॅक्टर तपासला. मग बाकीचे सगळे आताच ऑनलाईन झालं आहे त्यामुळे गरजेपुरतं बरोबर तो इंटरनेट वापरतो आणि बाकी जागरण करणे, गेम्स खेळणे वगैरे हे सगळं तो टाळू शकतो का. आवड काय सगळ्यांना असते, इंटरनेट आणि ते सगळं आम्हाला सुद्धा असते. तर अगदी एक फॅक्टर जरी घेतला तसे अनेक फॅक्टर्स आहेत. विषय समजतो का, शंका विचारतो का, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर मला सांगायचं काय आहे की अगदी 95% वगैरे असे 10वीला मार्क्स पडतात आणि मग लगेच प्रत्येकजण याच्यासाठी प्रयत्न करतो, हे चुकीचं आहे. कारण इथं सीट कमी आहेत, त्यामुळं तुम्हाला ठरवावं लागेल. म्हणजे या लेवलचं तो लॉंग रनमध्ये मोठा माणूस इंजिनियर वगैरे असं होणारच नाही असं नाही. कितीतरी विद्यार्थी आहेत की माझ्याकडे प्रायव्हेट कॉलेजला काही कारणामुळे त्यांना मिळालं नाही, गव्हर्नमेंटचं सुद्धा, आणि इंजिनिअरिंगची बॅचलर्स डिग्री प्रायव्हेटला केली, मग मास्टर्सला त्याला IIT किंवा MS वगैरे असं केलं आणि मग PhD कुठं जर्मनीत केली. कितीतरी काही जणांना असं टप्प्याटप्प्याने जावं लागणार. आपल्याला सगळं एकदा इथंच मिळालं, 12वीला 1-2च वर्ष कष्ट केले की आणि चांगले क्लास घेतले की होईल असं होत नाही. ओके, विषय पूर्वी आम्ही स्टुडंट असता विषय फार फास्ट आहेत आणि हे ज्याला जमत नाही तो एकदम म्हणजे संपला असं पण नसतं. तर हे समजून घ्या की याच्यामध्ये म्हणजे आणखी एक उदाहरण तुम्हाला छोटं देतो की MPSCचं पण तसंच आहे. UPSC MPSCचा पण ट्रेंड आहे सध्या. 47 सीटसाठी मागे एकदा एक्झाम झाली 3-4 वर्षापूर्वी क्लास 1ची आणि 4 लाख स्टुडंट्स बसले होते आणि सांगलीसारख्या, आणि 5,000 क्लासेस आहेत महाराष्ट्रामध्ये चांगले घेणारे छोटे मोठे. सांगलीमध्ये 100 ते 150 विद्यार्थी 8-9 तास ॲव्हरेज अभ्यास करणारे कष्ट करणारे आहेत. आता 47मध्ये त्या सांगलीतलेच त्या 100 जे प्रामाणिकपणे कष्ट करणारे आणि असा अभ्यास करणारे किती सिलेक्ट होतील. मग त्यांच्याकडे काय बी प्लॅन आहे का, त्या अभ्यासाचा दुसऱ्या कुठल्या एक्झामला उपयोग होईल का, का त्याच्याऐवजी आम्ही दुसऱ्या कुठल्या इतर एक्झामचा प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं. याचं काही आधी विचार केला आहे का, प्लॅन केला आहे का, किंवा एखाद्या अटेम्प्टमध्येच लक्षात आलं की हे आपल्याला फार हेवी जातं पण याला रिलेटेड ह्या दुसऱ्या बँकेच्या वगैरे एक्झाम सोप्या जातात त्या करूया, असं काही त्यातून बोध घेतला आणि भले 1 वर्ष गेलं. तर मुद्दा काय आहे की हे याच्यामध्येच सगळे गेल्यामुळे इथं तुम्ही मागं पडता असा मुद्दा आहे. आणि याच्यामध्ये मग शॉर्टकटमध्ये वगैरे करून घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही त्याची अभ्यासाला बसण्याची किती वेळ कॅपॅसिटी आहे, समजून घेण्याची कॅपॅसिटी किती आहे का. 10वीपर्यंत त्यांनी समजून थोडंफार घेतलं आणि भरपूर पाठ करून आहे तसं लिहिलं. म्हणजे गणिताला 96 मार्क पडलेले सुद्धा एक स्टुडंट आहेत. काही फार चांगले स्टुडंट असतात, प्रामाणिक असतात, म्हणून करिअर वेगवेगळं असेल. आणि त्यांनी सांगितलं की मला गणित काही कळत नाही पण एवढं हार्डवर्क करून पाठ करून मार्क्स पडतात, ते स्वतःच सांगतात. आणि ते बाजूला त्यांचे पालक होते ते पण ते मान्य करतात आणि त्यांना अक्षरशः 95-96 मार्क्स पडलेले तसे. तर त्यांना
MST CET हे सगळं अवघड जाणार, करिअर होणार नाही असं नाही, पण ही एक्झाम अवघड जाणार. तर असे जे फॅक्टर्स आहेत त्याचा विचार करून त्या पद्धतीचे क्लासेस आणि त्या पद्धतीचे कॉलेज आणि त्या पद्धतीचा आपला अभ्यासाचा पॅटर्न राबवायला पाहिजे असा जरा विचार करा. प्राथमिक बोललो, आणि तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये आणखी काही डिटेल्स वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही माझा नंबर 9823056122 9823565122वर शक्यतो मेसेज करा बाबा ह्या मुद्द्यावर सांगा किंवा असं, तर मी परत व्हिडिओज पाठवेन. आणि हे हा जो मी व्हिडिओ बनवतोय तो इथं लिहितो मी. ॲक्च्युली तो विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. तर RBS ऑनलाईन केमिस्ट्री हे यूट्यूब चॅनल आहे माझं. यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही अपलोड केलं. हे ॲक्च्युली स्टुडंटसाठी आहे, पण हा पण त्याच्यातच टाकावा असं वाटलं मला. मग स्टुडंट्सने ज्युनियर स्टुडंट्स पेरेंट्सना पाठवू शकतात. RBS ऑनलाईन केमिस्ट्री स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. आता हे मी यूट्यूबवर टाकणार आहे, त्यामुळं बघू शकता. हा 9823056122वर मेसेज टाका, म्हणजे तुम्हाला काय अशा प्रकारच्या व्हिडिओतून माहिती द्यायची आहे त्याचं मला अंदाज येईल. आणि हा व्हिडिओ आता जेवढं प्राथमिक बोललो, कारण मग फार मोठं बोलायचं नाही आहे. मुद्दा काय की याच्यासाठीचे प्लॅन असणारे क्लासेससाठी आपण सगळे सरसकट जातो, त्यामुळं इथं सुद्धा ॲडमिशन मिळत नाही. हे सोपं नाही. त्यातल्या त्यात हे सोपं का आहे, तर इथं सीट जास्त आहेत. इथं सीट जास्त आहे आणि ते MSc आणि त्यातल्या तो पर्सेंटेज असतो महाराष्ट्राच्या मुलांच्यासाठी म्हणून. पण इथं 7 तास लागत असतील तर इथं सुद्धा ॲव्हरेज 5-6 तास अभ्यास करावा लागतो. अभ्यास इथं काय 1.5-2 तास अभ्यास केला ॲव्हरेज तर मिळत नाही. म्हणजे अगदी सिव्हिल ज्याचं मेरिट सध्या खाली आहे, समजा वालचंद कॉलेज उदाहरण, नाही मिळत सहजासहजी. तर हे वेगळं आहे, याच्या पद्धत वेगळी आहे. त्यात काय बरोबर चूक असा तो मुद्दा राहील, प्रत्येक ठिकाणी असतं ते. पण याच्यासाठीच फक्त प्रयत्न केले भावनेच्या आहारी जाऊन, किंवा तुम्ही अंदाज घ्या 1-2 महिन्यामध्ये की अगदी छोटे 2-3 फॅक्टर्स, फार डिटेल बोलत नाही, की जसं की एका जागी एवढा तास अभ्यास करतो का, शंका विचारतो का, विषय त्याला कळतो का, विषय कळत नाही, यांचं कळत नाही, अशा सारख्या तक्रारी यायला लागल्या तर त्याचं ते समजा टीचर इन्स्टिट्यूट हे पण तुम्ही गांभीर्याने घ्या. पण फक्त तेच बरोबर आहे आणि बाकी इन्स्टिट्यूट टीचर व्यवस्थित असलं की याला जमून जाईल असं काहीतरी चुकीचा समज असं करून घेऊ नका. आणि ह्या अशा गोष्टी, जसं MPSCचं उदाहरण दिलं की हे 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 उदाहरण तुम्ही विचारात घ्या. आणि म्हणून हा व्हिडिओ बनवला की अभ्यास करणारे, चांगले मार्क्स पडणारे विद्यार्थ्यांनी आणि ज्यांची 7 तास एका जागी अभ्यास करण्याची सवय नाही आहे, समजून घ्यायची वगैरे, जरा स्ट्रॉंग सायकोलॉजिकली, असे जे 2-4 सोपे मध्यम फॅक्टर्स आणि शक्यतो ॲप्टिट्यूड चांगलं, ते हाताच्या वगैरे बोटाचे ते नव्हे, ॲप्टिट्यूड टेस्ट मी म्हणतो आहे. ओके, ॲप्टिट्यूड गैरसमज नको. ओके, म्हणजे तो एक आणखी ॲडिशनल फॅक्टर म्हणून बघायचा. त्याच्यामध्ये काही कळतात, कुठला या इकडं जा तिकडं जा असं डायरेक्ट कोण सांगत नाही भविष्यासारखं. आता माझ्या कन्येपासूनचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी ज्ञान प्रबोधिनी सांगतोय. असं आणखी असू शकतं, सर्च करा तुम्ही, त्याच्यातून अंदाज येऊ शकतो. 11वीच्या मध्ये पहिल्या 2-3 महिन्यात अंदाज येऊ शकतो. तर सगळ्यांनी उठसूट याच्यासाठी जर प्रयत्न केले तर त्याचं प्रेशर येतं त्या मुलावर. आणि मग ते जे सिस्टीम चालवणारे असतात त्याला मॅच होणारे समजा 200पैकी 25 मुलं असतील तर त्यांना ते सगळं इन्व्हेस्टमेंट आणि ते सगळं टीचर्स ते सगळं मॅनेज करण्यासाठी मग तेवढ्याच मुलांच्यावर फोकस करायला लागतो. आणि बाकीच्या मुलांच्याकडे मग ते नकळत दुर्लक्ष होतं, मुद्दाम कोण करत नाही, आणि हे पण निघून जातं. एवढाच मुद्दा मला आज सांगायचा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त भरपूर बोलण्यासारखं आहे, पण समजा टप्प्याटप्प्याने जर तुमचा डिमांड आला की बाबा काही शंका आहे याच्यावरती विचारल्या तुम्ही, तुमचं नाव आणि नंबर त्या SMS नंबर तर येतो, नाव टाकावं, गाव टाकावं. तर त्याप्रमाणे काही मध्ये आधी असे 5-10 मिनिटाचे व्हिडिओ समजा 4-8 दिवसात काही टाकू शकतो मी. हे सगळं महाराष्ट्रातल्या सर्व स्टुडंटसाठी बनवलेलं आहे. मी सांगलीचं आहे
ॲडव्हर्टाईज आम्ही करतच असतो, पण आजचा हेतू तो नाही, एवढं समजून घ्या. आणि RBS ऑनलाईन केमिस्ट्रीवरती हे मी अपलोड करतो आहे. हे आता तुम्ही बघणार, तुम्हाला कळतच असतं, पण शेअर करताना किंवा तुम्हाला कुणाला ते पास ऑन करायचं असेल तर म्हणून मुद्दाम सांगतो की ते या व्हिडिओसाठी रेकमेंड करा. बाकीचा केमिस्ट्रीचा व्हिडिओ आहे तो, ॲक्च्युली चॅनल आहे, हा नंबर आहे. ॲप्टिट्यूडबद्दल बोललो, एका जागी अभ्यासाचं बोललो, 95% वर मार्क पडले म्हणजे इकडंच, असं जे काही 100पैकी 95 विद्यार्थी इकडं जातात आणि नुकसान करून घेतात, याचा अभ्यास केला की हे कवर होतं. आणि हे जेही मेन्स मात्र का महत्त्वाचे आहे, तर काही कारणामुळे MST CET एक दिवसाची एक्झाम आहे, काय अडचण आली, कमी मार्क पडले, तर एक 15% प्रायव्हेट कॉलेजमध्ये कोटा असतो, तिथं तरी ॲडमिशन मिळून जातं, म्हणून याचं महत्त्व आहे. आणि अफवा आणि एक शेवटचं गोष्ट सांगतो की आता JEE मेन्सवरतीच ॲडमिशन होणार आहे, MST CET कॅन्सल होणार आहे, असं दरवर्षी बोलतात मुलं. म्हणजे हे ॲडमिशनच्या ट्रिक्स असतात. मी क्लासवालाच असला तरी बोलतो, माझ्या मुलं येतात तेव्हाच कळतं मी कुठं कसं. असं होऊ शकत नाही. तुम्ही त्याच्या आहे का कुठं मंत्रिमंडळात काय प्रस्ताव आला आहे का, चर्चा झाली आहे का, कुठं पेपरला बातमी तरी आली आहे का? मग तुम्ही त्या पद्धतीने ईमेल पाठवा, माहिती घ्या, अधिकारी असतात. ओके, तर असं होत नाही, कारण पॉलिसी नाही आहे तशी. सेंट्रल गव्हर्नमेंटने जी पॉलिसी बनवलेली आहे इंजिनिअरिंगसाठी, त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार दिले की इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला JEE मेन्सवरून द्यायचं आहे, जसं पूर्वी 1-2 वर्ष महाराष्ट्रात होतं, का तुमची जसं MST CETवरून द्यायचं आहे, का फक्त बोर्डवरून द्यायचं आहे, का बोर्ड आणि तुमची म्हणजे महाराष्ट्र असल्यामुळे MST CET असं कॉम्बिनेशनमध्ये द्यायचं आहे, का JEE आणि बोर्ड असं कॉम्बिनेशन, काय करायचं ते त्या राज्याला अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही राज्याच्या कोण असतील पत्र पाठवून अशी काही चर्चा झाली आहे का, अशी काही प्राथमिक तरी काही विचार आहे का, कोणी तसं काही मागणी तरी केली का, पालक, टीचर, स्टुडंट्स? मग कसं काय अफवा येते की बरं आता JEE मेन्स येणार आहे, म्हणजे कसं असतं की इकडं ओढायचं हे सगळं आहे. हे सांगायचं हेतू म्हणजे काही, मी आता 20 वर्ष घेतली, भरपूर घेतली, त्यामुळं माझा तो हेतू नाहीच आहे म्हणजे. ओके, तर हे एक जाणीवपूर्वक सांगावं असं वाटलं. आणि याच्या व्यतिरिक्त काय असेल तर तुमचा डिमांड वगैरे आला तर मग मी तसं बनवून त्या RBS ऑनलाईन केमिस्ट्री या माझ्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करीन. केमिस्ट्रीसाठी असलं तरी मध्ये आधी हे आता या स्टेजला सुरुवातीला पोस्ट करायला हरकत नाही असं मला वाटतं आहे. धन्यवाद.